हॅलो गाईज, गुड Good मॉर्निंग. morning. कशा आहात तुम्ही? आज दिवाळी पहाट आहे, सो आम्ही मस्तपैकी सगळे लोक रेडी रेडी झालो आहोत. दाखवा तुम्हाला आजचा Yes, आउटफिट तुम्हाला outfit दाखवतोच. पण दाखवतोच तुम्हाला Yes. आम्ही. आणि आम्ही मस्तपैकी सगळेच इव्हन रेडी झाले हो. आणि आम्ही सगळे एरियातून सगळे लोक दिवाळी पहाटसाठी चाललोय. Yes. आणि आम्हाला आज दक्ष सुद्धा जॉईन झालाय. दक्ष पण जॉईन झालाय, Yes. वैदू पण जॉईन झाली वैदी पण जॉईन आणि झाली आहे. आम्ही आता थोड्या वेळात फराळ पण करू आणि फराळ करून मग आम्ही तर तुम्हाला आम्ही दाखवतो म्हणजे कसं हे. हो. आणि असं नाही की म्हणजे ह्याच वर्षी आहे, म्हणजे हे हा. लोक पहिल्यापासून आम्ही करतात. आणि दरवर्षी करतो. पहिला सगळ्यात माझ्यासाठी सरप्राइझिंग लास्ट इयर होतं, कारण हा. ते माझं फर्स्ट म्हणजे होतं एक्सपिरियन्स, म्हणजे सगळे लोक असे बसून सगळं म्हणजे फराळ आपण काय वगैरे करतो, पहिला करणं. सगळ्यात पहिला फॅमिली बरोबर बसायचं, म्हणजे फराळ करायचा प्रॉपर पद्धतशीर, ठीक आहे. चहा वगैरे प्यायची, सगळे एकत्र बसायचं, थोडंफार बोलायचं. नंतर मग जे काय असेल पुढे बाहेर जायचं किंवा काय करायचं ते नंतर सगळं नंतर करायचं. पहिला फॅमिली बरोबर वेळ द्यायचा. दिवाळी जो आहे तो पहिला सेलिब्रेट करायची प्रॉपर. नंतर मग सगळं झाल्यानंतर मग बाहेर कुठे जायचं तिकडे जायचं. असं आम्ही लहानपणापासून करतोय. म्हणजे आपल्या घरामध्ये पहिल्यापासूनच करतात हे सगळं, ठीक आहे. आणि हे कसं वाटतं तुम्हाला हे सगळं? हे सगळं आधी म्हणजे आम्ही इन जनरल म्हणजे असंच असायचं, पण इथे आल्यावरती म्हणजे खूप म्हणजे थोडी वाईब वेगळी असते. Vibe म्हणजे वेगळीच प्रत्येकाची असते, कल्चर वेगळी असते, प्रत्येकाची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते सेलिब्रेट करायची. तर आमची अशी पद्धत आहे, ठीक आहे. आणि आता आम्ही थोड्या वेळात निघू. आता पहिला आम्ही फराळ करू, Yes. मग त्याच्यानंतर आम्ही निघू. हा, सो तुम्हाला भेटूया आपण थोड्या वेळानंतर. दिवाळी पहाटला, बाय. ठीक आहे. आणि येस, शुभ दीपावली तुम्हाला सगळ्यांना. येस, सगळ्यांना शुभ दीपावली वाहत आहे आमच्याकडून आणि आपल्या युट्यूब फॅमिलीकडनं, ठीक आहे. सो गाईज, ताईचा भाव किती भारी असतो बघा. कुठली मुलगी बघत बी असं मेसेज विसेज करा. म्हणजे ह्याला कुठेही आला की ह्याला पहिले स्वतःची तारीफ करायची. त्याला असं नाही वाटत की बाबा चल आज ताईला माझ्या काहीतरी कॉम्प्लिमेंट देतो. चुकून पण नाही, कारण ताई नाहीतर माझ्याशी काय. भारी दिसत नाही, मला माहिती मीच भारी दिसतो बघा. तो स्वतःच छान दिसतो, बस आम्ही कोण चांगलं दिसत नाही. अक्षाला आमचा पहिला फर्स्ट टाइम कार्ड फोडायला. त्याला माहितीच नाही आम्हाला कार्ड म्हणजे कार्ड कसं फोडतात ते. त्याचा दक्ष दाखवतो. लेफ्ट पायाचा अंगठा ना, त्याच्याने फोड जिमला जाऊन फोडलाय भाई. आता ते उचल, थोडस उचल, एक बी उचल. बी उचल एक. अरे उचल, असं येत नाही. एक घे. एक आली ना, आता एक इथे लाव. सिस्टर ऑन ड्युटी. हा, आता ते थोडस लाव. आता सो गाईज, आता आम्ही सगळे बसलोय फराळ खायला. म्हणजे आज दिवाळी आहे जसं तुम्हाला माहितीच. आणि दिवाळी पहाट आहे आणि सकाळी सकाळी आम्ही असे सगळे नाश्ता फराळ करायला बसतो. सगळे असे म्हणजे एकत्र बसतो, एकत्र म्हणजे पप्पा, मम्मी, आप्पी, म्हणजे अजून आता हा दक्ष आला आणि ही वैदू जॉईन झाली आहे. आणि आमची बाईचं दुसरं वर्ष आहे हे, बरोबर ना. आणि हा समी आला काय, आला ठीक आहे. आता आम्ही असं दरवर्षी करतो, म्हणजे आम्ही असं हे एकत्र बसून फराळ वगैरे खायचं दरवर्षी. सगळ्यात पहिला बेत आमचा हा असतो. नंतर मग आम्ही दिवाळी पहाटला बाहेर वगैरे जातो, बरोबर ना आप्पी, है ना. बसायला पण जमत नाही. पहाट संपली आणि आता आम्ही कशाला चाललोय काय माहित. काही ब्लॉगर वेगळे आहेत. काही दोघे पण बघा एकदम क्यूट दिसतात, एकदम बेस्ट कपल्स. हॅशटॅग वेरा लुकिंग सो मच प्रेटी कपल्स. सॉरी, राग येईल ना. सो गाईज, फायनली वी रीच टू अवर डेस्टिनेशन. खूप रश आहे, एकदम एक्स्ट्रीम लेवलचं रश आहे. ते पण खूप जास्त लांबच आहे गाईज. शेट, तुम्ही प्रिन्सेस ट्रीटमेंट नाही दिली. ऐकलं तुम्ही ना, म्हणजे लांब शेट लोक आता पुढे बघा किती गर्दी. आईस बघ, गर्दी खूप आहे आणि आम्ही सध्या जागा शोधतोय मॅडम. आणि आपल्याचा फोनवरती फिरतोय. मॅडम सध्या जागा शोधतात. आणि मॅडम जास्त ऊन आहे का? खूप जास्त आहे का? ठीक आहे, आता काय करणार. हो, चला काळी पास द्या. तुमचं काय मत आहे? मी पहिल्यांदा आले आमच्या बरोबर. दुसऱ्यांदा आले का? सॉरी, तुमचं लग्न झालं आता लग्नानंतर पहिला. कसं वाटतं तुम्हाला? भारी वाटतं ना.
अरे कुठे गेली? तुम्ही येता का पालखी घेऊन आलो तुम्ही येता सोनियाचे नाना माझ्या माया जाईल काही जुजून पायर आहेत फुल पायर आहेत माझ्या बाया जाईल गार गा जिजूनी मोटर फिरवली जिजूनी मोटर फिरवली आहे गाईज फायनली आम्ही आता गावात पोहोचलो म्हणजे आता हां ही लाईट कशी छान खूप जास्त खड्डे असल्यामुळे तो खडतर प्रवास करत आम्ही चाललो आता आपण घरी गेल्यावरती मम्मी पप्पांचे रिॲक्शन्स बघू कसे असतील ते भेटते तुम्हाला घरी जाऊन. गाईज कार्तिकने बनवला किल्ला बघा किती छान बनवलंय आणि त्याला हे पण आले झाडं पण आलेत. कार्तिकच्या मम्मीने बनवलंय मेन म्हणजे कार्तिकचं काय नाही योगदान कार्तिकचं तोंड बघ काही सरप्राईज द्यायला आले सर्व झोपलेत वाटतं. हॅपी दिवाळी. पप्पा खुश झाले बघ हॅपी दिवाळी पप्पा थोडा स्माईल आली. बेटा पप्पाला थोडा खुशी बघ किती आले. हॅपी दिवाळी. बघा गाईज अशा प्रमाणे मी पप्पा मम्मी पप्पांना सरप्राईज दिलेलं पप्पा माझे खुश आहेत काय पप्पा इकडे बघा की काय करा स्माईल बघ किती गेलं पप्पाची स्माईल बघा. गाईज माझ्या मम्मीने बघा पप्पांना कामाला लावलंय. पप्पा आता मी एकटीच आहे ना माझ्या मुलीची लग्न झाले. काय काय बोलताय का तुम्ही एकटे आहे का तुम्ही तुमचे नवरा पहिल्यापासूनच काम करतात. पप्पा अशी छान पैकी बघा हे ना लाटताच येत नाही पहिली गोष्ट. माझे मिस्टर मला मदत करतात. हो बिचारे काय पप्पा पप्पा बोलतात हिला बसलो तरी प्रॉब्लेम नाही बसलो तरी प्रॉब्लेम काय माहिती ही हिला लाटायलाच येत नाही मला बसून जमत नाही ना. जाडी झाली आता थांबा पप्पा बघा कशी सारण वगैरे भरते. थांबा एक नाही आपण क्लोजअप घेऊया हे बघा पप्पा बघा एकदम सिस्टमॅटिक करतात. असं पीठ पीठ लावायचं आहे बघा असं असं करायचं. माझ्या
मुलींना मी काही शिकवलं नाही. हे बघा काय बोलताय का तुम्ही मॅडम? माझ्या मुलींना मी काहीच शिकवलं नाही. पण आता तुम्ही सगळं करताय आणि तुम्ही मशेरी लावून का बसलेले? मस्तपैकी. मस्तपैकी. आणि तुम्ही मशेरी कुठल्या याच्यामध्ये लावले? कामं होत नाहीत का तुमची? ताकद येईल ना मला. करा करा करा. नाही लावलं तर झोप येते. हे बघा या दोघांचा गोंधळ बघा काय चालू. हे बघा हे बघा. हा माझा एकेकाळी लाडका होता पण आता हा मला जर फोनच करत नाही तर मी का लाडका ठेवू नाही आला. बघा हाच तो हाच गोलू मोलू. मी फायनली घरी पोचलेली आहे आणि माझं मिशन अकम्प्लिश झालेलं आहे की मम्मी पप्पांना मला छोटंसं असं सरप्राईज द्यायचं होतं की पप्पा खूप दिवस झाले बोलतच होते की दिवाळीला तू घरी ये करून. सो मी त्यांची इच्छा पूर्ण केली आणि माझी पण थोडीफार इच्छा होतीच यावेळेस कारण पप्पा खूप बोलत होते की तू ये तू ये. सो फायनली मी घरी आलेली आहे आणि असा आजचा एंटायर डे होता. दिवाळी पहाटपासून ते इथपर्यंत. साहेब नाही आहेत माझ्यासोबत, साहेब घरी आहेत अनफॉर्च्युनेटली. ते नक्कीच लवकरच जॉईन होतील मला पण. आता सध्या मला गरम पण खूप झालेलं आहे. 1 मिनिट. येस गाईज आता मी व्लॉगचा एंड करते. मी अनफॉर्च्युनेटली मी एकटीच आहे आज व्लॉग एंड करायला. साहेब नाही आहेत, साहेब घरी आहेत आणि इथे सध्या माझ्यासोबत दक्ष आहे. दक्ष तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता आजचा? ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता. हा आमच्या दोघांची पण सेकंड टाइम होतं दिवाळी पहाटसाठी कारण फर्स्ट टाइम लग्नाच्या आधी आम्ही गेलो होतो आणि सेकंड टाइम आज होतो. हा माझ्या घरी आल्यापासून परत आता इथे येईपर्यंत हेच करतो, नुसतं फ्लेक्सच दाखवतो. बॉडी का बनवले मम्मी? फ्लेक्सच करतोय तेवढंच ना. चाललंय. आता बहिणीसोबत फ्लेक्स करू शकतो, बंदी तो हे नाही. जाऊ दे आता ह्याला इग्नोर करा. आता आपण भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तो पण लवकरच येईल, माहिती तो उद्या पण येऊ शकतो. हा सुद्धा व्लॉग लवकरच अपलोड होण्याचा प्रयत्न असेल. टिल देन डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल आणि ऑल्सो माय ह्याचं चॅनल पण दक्ष जाधव. चला गाईज दक्ष आयडी कशी मेन्शन करतात मला येत नाही. जाऊ द्या गाईज. आपण चलो गाईज ब्लॉग मध्ये बाय.